केलं, आमचं संग्राम जगतापही त्यात आहे, असे 16-17 जण निलंबित त्यावेळी झाले. मग संघर्ष यात्रा निघाली. संघर्ष यात्राचं राधाकृष्ण विखे विरोधी पक्ष नेते, सगळी बसची व्यवस्था राधाकृष्ण विखे पाटलांची, जेवणाची सगळी व्यवस्था राधाकृष्ण विखे पाटील. आम्ही फक्त बसमधले प्रवासी असायचो. दादा म्हणायचे, हे राधाकृष्ण विखेलाच आपल्याकडे एकदा खेचला पाहिजे जयंत, हे किती चांगली व्यवस्था करतो बघा. खेचला पाहिजे म्हणजे आपल्याकडे आणला पाहिजे. म्हणजे जे ताकद ज्याची आहे, काम ज्याचं आहे, त्याचं रिकग्निशन करण्याचा त्यांचा एक वेगळा स्वभाव होता. आणि सगळ्या महाराष्ट्रात म्हणजे सगळ्या जिल्ह्यात आम्ही त्यावेळी प्रवास केला. आणि दादांचं त्या काळातलं वैशिष्ट्य असं की मगाशी सांगितलं तसं वेळेवर सगळ्यांच्या आधी बसमध्ये जाऊन बसणार, सगळ्यांच्या आधी रेडी होणार. त्यामुळं वेळेचं भान त्यांच्यासारखं कधी नसायचं. मी शेवटी त्यांना सांगायचो, मला जरा अर्धा तास आधीची वेळ कळवत जावा, म्हणजे 8ला यायचं तर 7:30ला कळवा, मी 8ला पोचत जाईन. असं मला सांगतच जाऊ नका 8 आहे म्हणून 7:30च सांगा. कारण त्यांचा आणि माझा टाईम कधी वेळेवर एका वेळी कायम वेळेवर प्रचंड जायचे ते. इथं आम्ही बसायचो विरोधी पक्षामध्ये, त्यावेळी सगळे कामकाज संपल्यानंतर त्यांचे स्वतःची व्यक्तिगत कामं काढून बसायचे ते. आणि प्रत्येक बारीक लहान लहान आलेल्या पत्राला काय काय करायचं याच्यावर सूचना लिहायचे. त्यामुळे प्रशासनावर प्रचंड वचक होता. मला खात्री आहे की दादा जर आज आपल्यात असते पुढची 15-20 वर्ष, तर नक्की दादांची क्षमताच एवढी होती आणि ॲक्सेप्टेबिलिटी एवढी होती की दादा भविष्य काळात कधी ना कधीतरी महाराष्ट्राच्या प्रमुख पदावर नक्की बसले असते, याची माझ्या मनात कधीच शंका नव्हती. आणि त्यामुळं अलीकडच्या काळात माझा त्यांचा स्नेह फार जवळचा झाला होता. आणि गेले 8-9 महिने बऱ्याच बैठका माझ्या त्यांच्या झाल्या. आणि त्यावेळी इतक्या वेळेला जेवणाला यायचे, इतके प्रचंड खुश असायचे की मला या मागच्या 4 महिन्यात दादांच्या चेहऱ्यावरची खुशी प्रचंड मोठी होती, हे या ठिकाणी नमूद करणं आवश्यक आहे.